कऱ्हे पठारावर पुरंदरच्या पायथ्याशी मिर्झा राजाचा केशरी रंगाचा आलिशान राजपुती शामियाना उभा होता. त्याच्या झालरीदार कनाती वाऱ्याने फडफडत होत्या. समोर तोफा माऱ्याने काळवंडलेला पुरंदर खडा होता. राजपुताच्या शामियान्यात हिंदुस्थानी तलम नकसदार गालिचांची बैठक अंथरली होती. जरीबतूच्या झगझगीत खोळी घातलेले लोड मांडले होते. सोनेरी वेलबुट्टीचा एक उंच हुक्का नक्षीदार चौरंगावर ठेवला होता. त्याची पट्टेदार काळीबाळी धूरनळी डाव्या हातात घेऊन मिर्झा राजा बैठकीच्या लोडाला रेलून बसला होता. एका कोपऱ्यात धूपदानातील कनोजी धुपाच्या धुराची वळी वर उठत होती. मिर्झा राजासमोर खालीमान घातलेले राजे बैठकीवर मांडलेल्या शतरंजाच्या पटावरील एकमेकांना लागून पसरलेल्या काळ्या बाळ्या चौकांकडे एकटक बघत बसले होते. ते चौक त्यांच्या जीवाची घालमेल निरखित होते. निकोलो मनुची हा गोरा साहेब आपल्या मांडीवर पिसे खोचलेली थोरात टोपी ठेवून तेथे अदबीने बसला होता. तो मिर्झा राजांच्या तोफखान्यावरचा अधिकारी होता. शतरंजच्या अक्कलबाज खेळात त्याला चांगलाच रस होता. राजांच्या पापणीकडा लालावल्या होत्या. रात्रभर जागून त्यांनी मिर्झा राजाचा मुन्शी उदयराज आणि सूरजसिंग कछवाह यांच्याशी तहाच्या वाटाघाटी केल्या होत्या. उत्तर रात्रीला मिर्झा राजाचा 5 कलमी तह मान्य करून त्यावर दस्तखत केले होते. शेलात हात बांधून मिर्झा राजांची खालमानाने भेट घेतली होती. या तहाने राजांनी औरंगजेबाला 23 किल्ले आणि 4 लक्ष हुनांचा मुलूख देऊ केला होता. हुकूम होईल तेव्हा औरंगजेबाच्या दक्षिण सुभेदाराबरोबर फौजेनिशी मोहिमेवर जायचे मान्य केले होते. तहाची तामिली होईपर्यंत शंभूराजांना राजपुताच्या गोटात ओलीस म्हणून ठेवण्यासाठी आणून पोचवण्याचे पत्करले होते. कस्तुरी हरवलेल्या मृगावर रांदवण्याचा उग्रट वास शोधित फिरण्याची पाळी यावी तशी राजांची स्थिती झाली होती. या अवस्थेत हा शतरंजचा पट मांडण्यात आला होता. मिर्झा राजाने पेश केलेल्या तबकातील शतरंजाची सफेद मोहरी राजे आपल्या सडक बोटांनी पटावर मांडू लागले. हत्ती, घोडे, उंट, वजीर पटावर चढले. वनगाईच्या काळ्या शिंगांची बनवलेली काळी शार्प यादी मोहरी मिर्झा राजाने आपल्या गरगरीत बोटांनी पटावर मांडली. दोन्ही बाजूंचे पट मांडून झाले तरी काही क्षण तसेच गेले. उत्तर हिंदुस्थानी बोलीत मिर्झा राजा संथपणे म्हणाला, खोलिये चाल राजा साहब, खेलिये चाल राजा साहब. त्याच्याकडे न बघताच राजे पटावर नजर ठेवून म्हणाले, आप खेलिये राजा, आप खोलिये राजाजी, हक और दर्जा आपका है. नाही. मिर्झाने पुन्हा एकदा धुराची वळी खोलवर चूस करून बाजूला फेकली. कपाळावरचा केशरी टिळा चढवीत तो म्हणाला, शतरंज का एक दस्तूरी रिवाज है. सफेद प्यादे फर्जी जनाना होते हैं और शतरंज में पहली चाल रहती है जनाने की. काले प्यादे फर्जी मर्दाना होते हैं. जवाब रहता है मर्दाने का. मिर्झा राजे स्वतःवरच खुश झाले. मांडीवर थाप देऊन मनुचीकडे बघत गडगडून हसले. राजांनी चमकून मिर्झा राजांकडे पाहिले. त्यांच्या छातीवरची कवड्यांची माळ थरकून उठली. डोळे आग ठिणग्या फेकू लागले, पण ते काही बोलू शकत नव्हते. ती नजर बघून मिर्झा राजा सरकला. डाव्या हातातील नळी बाजूला ठेवून तो लगबगीने म्हणाला, बुरा न समझो राजा साहब, हमने सिर्फ रिवाज बताया. आप चाहते हो तो हम खेलते हैं पहली चाल. मिर्झाने राजांच्या पटावरील सफेद प्याद्यांना आपल्याकडे घेण्यासाठी आपला हात पुढे केला. त्याचा हात मध्येच थोपवून आपल्या पटावरचे एक प्यादे राजांनी पुढे सरकवले. खेळ सुरू झाला. बराच वेळ खेळ चालला होता. राजांचे शतरंजात लक्ष नव्हते. पटाच्या चौकात त्यांना मिर्झा राजांनी गिळलेले 23 गड दिसत होते. त्या चौकांनी जखडून टाकलेले शंभूराजे दिसत होते. रुजाम्यावर बसलेला निकोलो मनुची आपल्या लाल नाकावर दाटणारे घामाचे थेंब मधून रुमालाने टिपत राजे आणि मिर्झा राजे यांची प्यादीमार तक लावून बघत होता. राजांच्या चाली त्याला विचित्र वाटत होत्या. जनाना आणि मर्दाना कितीतरी प्यादी आता पटावरून हटली होती. एका तबकात एकमेकांना बिलगून खेळ बघत पडली होती. खेळ शेवटच्या भरडाव टप्प्यात आला. एकाएकी मिर्झा राजाने कौशल्याने आपला वजीर पुढे घेत सफेद राजाला शह दिला. एक मोहरे आडवे घालून राजांनी तो शह मोडून काढला. खेळ हातघाईला आला. आता प्रत्येक मोहरे विचाराने हलवायला पाहिजे होते. पुढे काढलेल्या वजीराच्या पाठबळात मिर्झा राजाने आपल्या तिरक्या चालीचा उंट हलवला. राजांच्या सफेद राजाला पुन्हा शह पडला. बराच विचार करून राजांनी 2.5 घरे छलांग घेणारे आपले दुडक्या चालीचे घोडे आडवे टाकून तो शह पुन्हा मोडून काढला.
त्या घोड्याने मिर्झा राजाच्या काळ्या राजाला शह घातला. मनूची एकटक खेळ बघत होता. राजांची घोड्याची चाल त्याला एकदम आवडली. आपल्या टोपीच्या पिसांवरून हाताची बोटे सरासर फिरवीत तो राजे आता आपले घोडे कसे कसे हलवतील याचा मनोमन अंदाज करू लागला. मिर्झाचा काळा राजा राजांच्या एकाच घोडेशहाने पुरा कोंडून टाकलेला त्याला स्पष्ट दिसू लागला. राजांनी पुढे टाकलेल्या घोड्याला सफे मारून काढण्याची मिर्झा राजाने आपल्या वजिरावर हात ठेवला. ही एकच चाल खेळता येण्याजोगी उरली आहे असे त्याला वाटले. राजांनाही मिर्झा आता तीच खेळ खेळणार असे मनोमन वाटले. आपले घोडे आपण फुकाबळी दिले अशी चुटपुट लागली. दुराच्या बळ्यांच्या एक दमदार झुरका खेचून आपका घोडा छलांग मार के हमारे राजा पर बेमुरवत से आ गया मगर हकनाक काम आया असे म्हणत मिर्झा राजाने पांढरे घोडे पटावरून पटकन उचलले आणि त्याच्या चौकात आपला काळा वजीर पुढे सारला. घोडे तबकात टाकले. ते बघताना इतका वेळ शांतपणे शतरंज बघणारा निकोलो मनूची मात्र न राहून पटकन आपल्या टोपीकर भाषेत म्हणाला, ओ नो इट्स खॅन्स वो नहीं मार सकता. मनूचीने मिर्झा राजाने तबकात हटवलेले पांढरे घोडे पुन्हा उचलून होते त्या घरात बसवले. मिर्झा राजाचा काळा वजीर मागे हटवून त्याच्या पूर्वीच्या घरात बसवला. पटावर दूर एका कोपऱ्यावरच्या घरात असलेल्या राजांच्या पांढऱ्या उंटाकडे बोट दाखवीत मनूचीने मिर्झा राजाला पटवून दिले की त्या उंटामुळे काळा वजीर जखडबंद झालेला आहे. तो आपला चौक सोडून राजाला शहात टाकत घोड्यावर चाल घेऊ शकत नाही. राजांच्या हातून घोडे असे फेकले गेले होते की त्यांचा एका कोपऱ्यात असलेला राजावर डोळा ठेवणारा उंट आपोआप मोकळा झाला होता. आपल्या तिरक्या मार्गाने मिर्झा राजाचा वजीर त्याने परस्पर जखडबंद करून दाबून टाकला होता. आपल्या कमानबाग भुवया वर चढवीत मिर्झा राजा राजांच्या त्या पांढऱ्या उंटाकडे क्षणभर डोळे ताणून बघतच राहिला. मग निकोलो मनूची आणि राजांच्याकडे हताशपणे बघत आपल्या दोन्ही मांड्यांवर तळहाताची थाप देत मिर्झा राजा स्वतःशीच बोलल्यासारखा पुटपुटला, बिलकुल दुरुस्त व नाही मर सकता. राजांचा घोडेशह मिर्झा राजाला निखळून काढायला वावच उरला नव्हता. हार मान्य करून त्यासाठी आपल्या काळ्या प्याद्यांचे तबक पालथे घालीत मिर्झा म्हणाला, फतह आपकी हुई राजा साहब, हमने शिकस्त ली. दस्तूर म्हणून मिर्झा राजाने आपल्या डाव्या हातातील पुष्कराजाची अंगठी उतरवली आणि ती राजांच्या पटावर ठेवली. ती खेळातील फत्तेची रिवाजी शाही बक्षिशी होती. लगबगीने ती उचलून पुन्हा मिर्झा राजांच्या हातात ठेवीत राजे म्हणाले, हम हार जीत मामूली मानते हैं राजाजी, इजाजत हो तो मन की एक बात खोल देना चाहते हैं. हाँ जरूर. मिर्झा राजाला राजे काय बोलणार याचा काहीच अंदाज येईना. त्याच्या कपाळावरचा केशरी टिळा नकळत आकसला. तबकातील आणि पटावरच्या पांढऱ्या सफेद प्याद्यांकडे राजांनी क्षणभर नजर दिली. ते रंग सतेज उजळपण बघताना त्यांना आपल्या मासाहेबांची आठवण झाली. क्षणात मिर्झा राजावर विट्यागत नजर रोखून त्यांच्या डोळ्यात आपल्या बाकदार नाकाचा शेंडा खोल रुजवीत नागफण्यात ताठमान ठेवून राजे शांतपणे म्हणाले, राजाजी, मर्दाना कितना भी बड़ा हो, जन्म लेता है तो जनाने की कोख में. आणि ते ऐकताना मिर्झा राजाच्या तोंडातली धुराची वळी घशात अडकली आणि हातातील हुक्का नळी त्याला नकळत घरंगळून बैठकीवर आडवी झाली. मिर्झा राजाच्या आग्रहावरून राजांनी पठाण दिलेर खानची भेट घेतली. पुरंदरच्या आपल्या किल्लेदाराला गड खाली करून देण्याचा सांगावा धाडून राजे राजपुताच्या गोटातून यायला निघाले. मागचा पुढचा दोन्ही पायखूर पायबंदांनी जखडून टाकलेले घोडे एकटेच हिरव्या कुरणातून रखडत चालावे तशी गत राजपुताच्या गोटात राजांची झाली होती. दुरून बघणाऱ्याला ते घोडे उंदे वाटते, भरारीचे वाटते, पण रखडत चालताना त्याच्या शेपटीची होणारी चुळबुळ त्यालाच माहीत असते. मिर्झा राजाने राजांच्या बरोबर पाठवायची आपली माणसे अगोदरच निवडून ठेवली होती. त्यातील 2 आसामी खाशा होत्या. एक खुद्द त्याचाच मुलगा कुंवर किरतसिंग आणि दुसरा उग्रसेन कछवाह. किरतसिंग राजांच्या संगतीने जातीनिशी जाऊन कोंढाण्याचा कब्जा घेणार होता आणि उग्रसेन कछवाह राजांच्या बरोबर थेट राजगडापर्यंत येऊन संभाजी राजांना ताब्यात घेऊन परतणार होता. तहाची तामिली होईपर्यंत म्हणजे 23 गडकोट रीतसर मिर्झा राजाच्या ताब्यात पोचते होईपर्यंत संभाजीराजे राजपुताला श्रींच्या राज्याचे जामीन राहणार होते. हा सगळा बनवलेला मनसुबा बिलाकसूर पार पडावा
म्हणून धूर्त आणि मुरब्बी असलेल्या मिर्झा राजाने मध्यरात्री आपल्या शामियान्यात कुंवर किरत सिंग आणि उग्रसेन कछवाह यांना बोलावून घेऊन दोघांना 2 महत्वाच्या सूचना देऊन टाकल्या होत्या. आपल्या बच्चाला कुंवर किरतला त्याने बजावले, कुंवर संभल के रहना, वो सेवाजी है, पहाड़ का शेर. उग्रसेनला त्याने फारच सावधगिरीची इशारत देऊन ठेवली. उग्रभान, ठीक परख लेना कि सेवाजी आपका ही कुंवर तुम्हारे हवाले कर रहा है. गाफिल मत रहना, हो सकता है सेवाजी किसी का भी बच्चा तुम्हारे हवाले कर देगा. मिर्झा राजाने असा सगळा मोर्चेबंद डाव आखला होता. त्याने यज्ञ केलेली रणचंडी त्याला जवळजवळ पावल्यासारखीच होती. आपल्या शामियान्यात नकसदार तबकातील पानविडा उचलून मिर्झा राजाने राजांच्या हातात दिला. शामियान्याच्या कनाती धरून केशरी साफे बांधलेले तरणे बांड किरत आणि उग्रसेन उभे होते. मिर्झा राजाने राजांचा निरोप घेण्यापूर्वी पुन्हा एकदा मूळ विषयाला खुबीने हात घातला. राजा साहब, हम आपको बिदा दे रहे हैं, लेकिन बिदा देना हमारा स्वभाव नहीं. हमें अच्छा लगता है आगवानी करना. आप कुंवर शंभू को भेज देना, हम शाही ढंग से उनकी आगवानी करेंगे. तळ हातात निरोपाचा विडा घेऊन राजे मिर्झा राजाच्या गोऱ्या पान चेहऱ्याकडे बघतच राहिले. त्यांना मिर्झाची कीव वाटत होती, त्याहून स्वतःची वाटत होती. त्यांच्या निर्विकार बघण्याने मिर्झा राजा गोंधळला. लगबगीने राजांच्या खांद्यावर हात ठेवून म्हणाला, डरना मत राजा साहब, बेशक बिना हर्ज कुंवर को भेज देना, उनका बाल तक बांका नहीं होगा. इतबार करो, हम कसम उठाते हैं. मिर्झाने शामियानाच्या दरवाजाकडे बघत सरदारी ढंगाची टाळी दिली. मुन्शी उदय राजाला बोलावून घेतले. त्याच्याकडून आपल्या पूजेतील शंकराची बेलपत्रे एका तबकातून आणून घेतली. त्यातील 2 पाने उचलून ती राजांच्या हातातील शाही निरोप विड्यावर ठेवून मिर्झा राजा शांतपणे म्हणाला, हम शिवाजी की कसम उठाते हैं, जब तक हम जिंदा है तब तक आपके कुंवर का यहाँ बाल भी बांका नहीं होगा. मिर्झाच्या शामियान्यातून राजे बाहेर पडले. सिद्ध ठेवलेल्या पालखीत चढले. आपल्या निवडक राजपूत धारकऱ्यांबरोबर किरतसिंग आणि उग्रसेन यांचे घोडदळ राजांच्या पालखीबरोबर कदंबात चालीने चालू लागले. कोंढाणा किरतसिंगाच्या हवाली करून राजवाड्यावर मासाहेबांच्या सह परतलेले राजे आपल्या महालात अस्वस्थ फेऱ्या घेत होते. महालीची चिरागदाने उरभर जळत होती. जिजाबाईंच्या महालाकडून आलेली थाळ्याची वर्दी त्यांनी भूक नाही अशी फेरवर्दी पाठवून परतवली होती. जिजाऊंना तोंड दाखवण्याचे धाडस काही त्यांना होत नव्हते. राजपूत मराठी मुलखात आल्यापासून गाठवणीचा धागा तुटावा आणि कंठ्याचा एक एक मणी ओघळत जावा तसे राजांचे मन ओघळत आले होते. आता तर हे ओघळणे मध्यभागीच्या पदकापर्यंत येऊन ठेपले होते. प्रत्यक्ष फर्जंद संभाजीराजांना राजपुताच्या कोटात धाडावे लागणार होते, जामीन म्हणून. राजांच्या मनाच्या खलबतखान्यात एक ताजा आवाज मसलत देत घुमत होता. एकला जीव पदरी घातला, स्वारीस त्यांच्या आऊ आणि आबा. त्या आवाजात मिर्झा राजाचे हिंदुस्तानी बोल मिसळत होते. बेशक बिना हर्ज भेज देना आपके कुंवर को, हम कसम उठाते हैं. राजकारण नात्याचा गुंतवा जाणत नसते. डोळ्यांवर पट्टी बांधून ते माणसाला एकाच वेळी लुसलुसत्या हिरवळीवरून रणरणत्या वाळवंटात उतरवित असते. राजांना रक्ताची नाती नसतातच, अशी तरी ती मनाच्या जामदार खान्यात मोहरबंद करून ठेवावी लागतात. राजे निर्णयाला आले होते, पण त्यांच्यासमोर एक पेच होता. ह्या निर्णयाची समज शंभूराजांना कशी पडावी, आऊसाहेबांना त्यासाठी हिम्मतबंद कसे करावे. पुन्हा पुन्हा त्यांना वाटत होते की तडक जिजाऊंच्या महाली जावे, मनी दाटलेल्या मोकळ्या ओठी बोलावे, पण पाय महालाच्या उंबरठ्यातच अडखळत होते. हाताची बोटे छातीवरच्या कोड्यांवर चाळवली जात होती. चिंतावल्या मनाबरोबर पाय फेऱ्या घेत होते. आऊसाहेबांची खाशी स्वारी येते या संगती बाळधनी आहेत. राजांच्या महालावर पहारा देणाऱ्या धारकऱ्याने आत येऊन मुजरा देत वर्दी दिली. कायदे आखडलेले दौडते घोडे थांबावे तशा राजांच्या फेऱ्या गपकन थांबल्या. थाळ्यास नाही आला, गडकोटांची चिंता करता. महालात शंभूराजांच्या सह आलेल्या जिजाऊ संतपणे राजांना म्हणाल्या. शंभूराजांनी पुढे होत आपल्या महाराज साहेबांच्या पायांवर कपाळ ठेवले. त्यांना उठून घेऊन राजे क्षणभर त्यांच्या कपाळावरच्या 2 दळी शिवगंधाकडे तसेच बघत राहिले. ते बघताना संभाजीराजांची कुंडली मांडणाऱ्या हरभट ज्योतिषाची जबान त्यांना आठवली. साक्षात रुद्र. पुराणांतरी रुद्र जन्मास आला आहे. उंच गडकोटावर राहील, प्रलय माजवी. पण जसा आप्तगणांकडून नाडला गेला तसाच योग या कुंडलीत दिसतो. त्या आठवणीने राजे घायाळ झाले. नको ते विचार त्यांच्या राजमनात घुसवा करून गेले.
त्या रुद्रशंकरास देवदेवतांच्या कल्याणासाठी विष पचविणे पडले. त्याचा कंठ काळा निळा पडला, पण देवदेवतांचे गळे सलामत राहिले. या श्रींच्या राज्यासाठी, या मावळ माणसांच्यासाठी तुम्हा आम्हासही असे विष पचवावे लागेल. रुद्राने ते एकदा केले, तुम्हा आम्हास ते प्रसंग पडला तर कैक वेळा करावे लागेल. पंडित शिकवण देतात, राजा हा विष्णूचा अंश आहे, पण त्यांना ठावे नसते की राजा हा प्रथम शंकराचा अंश असतो आणि मग असल्यास तर विष्णूचा. आम्ही त्यासाठीच शिवलिंग पुजतो. शंभूराजे, रुद्राने महारुद्रासारखेच राहावे, रुद्रासारखेच वर्तावे. राजांचे मन बांधील झाले. पुढे होत शांतपणे त्यांनी मासाहेबांच्या पायांना हात लावला. तो निर्धाराने मागे घेत आपल्या कपाळावरच्या शिवगंधाला भिडविला. राजे, कोंढाण्यापासून आम्ही बरीक भक्तो आहोत. तुम्ही आम्हास टाळू भक्त आहात. रजपुतांशी तहाची गोष्ट घडली म्हणून बेचैन आहात. राजे, आम्हापासून काही लपविणे तुम्हाला साध्य होणार नाही. राज्य जाते म्हणून धीर जाता कामा नये. तास शाबूत असतील तर नदी नामशेष होत नाही. अत्यंत मायेने जिजाबाई धीराच्या शब्दात म्हणाल्या. ते शब्द उरात साठवून घेताना खाली पडलेली राजांची मान आपसुकच वर उठली. तर्फेला असलेल्या संभाजीराजांच्या खांद्यावर आपल्या हाताचा निमुळता गुलाबी तळवा चढवीत ते जिजाबाईंच्या तुळजाई शांत डोळ्यांच्या आश्वासनावर विश्वासून म्हणाले, खरं आहे मासाहेब, आम्हास तुम्हापासून काहीच लपविणं साध्य होणार नाही. चारी पायात आकडेछाप बसवलेल्या हत्तीसारखी आमची रजपुताच्या गोटात गत झाली. यात काही कमी नको म्हणून रजपुतानं 5 कलमी तहातील शेवटच्या कलमाचा अंकुश आमच्या मार्गात टोचून ठेवला आहे. तुमच्या कानी तो कसा घालावा हेच आम्हास उमजत नाही. क्षणभर राजांनी संभाजीराजांच्यावर आपली नजर खिळवली. त्यांच्या खांद्यावरचा राजांचा हात नकळत त्यांच्या पाठीवर आला. काहीतरी बोलावे तसा उगाच फिरत राहिला. कसला अंकुश राजे, साफ साफ बोला. जिजाबाईंचे डोळे राजांच्या सर्वांगाभोवती तटबंदी बांधीत फिरले. मन शंकेखोर झाले. बगलेला असलेल्या संभाजीराजांना आपल्या आणि मासाहेबांच्या मध्ये घेत त्यांना पोटाजवळ बिलगवून राजे घोकरट आवाजात म्हणाले, रजपुताच्या तहाची तामिली होईपर्यंत, 23 गडकोट त्यांच्या हवाली होईपर्यंत आम्हाला बाळराजांना त्यांच्या गोटात धाडावं लागणार, ओलीस म्हणून. राजांची नजर जिजाऊंच्या मुद्रेवरून घसरली आणि त्यांच्या पायांवर येऊन स्थिरावली. राजे, थरारलेल्या जिजाऊ राजांच्या बाकदार नाकाकडे बघत जवळजवळ किंचाळल्याच. काय काय बोलता आहात हे कलम तुम्ही मान्य करून आलात? फर्जंद म्हणून ही तुमची एकुलती एक निशाणी हातात आहे हे विसरलात? तुमच्या ऐतबारासाठी राजपुताला ओलीसच पाहिजे होता, तर मग त्यासाठी आम्ही काय कमी होतो? नाहीतरी कपाळ फुटलं म्हणून चितेवर चढायला निघालेल्या आम्ही राजपुताचा ओलीस म्हणून पालखीत चढलो असतो. त्या बोलांनी गडबडून गेलेले राजे व्याकुळल्या नजरेने मासाहेबांच्याकडे बघत लगबगीने म्हणाले, गैरसमज होतो आहे मासाहेब. ही अट मिर्झा राजानं घातली. आम्हाला ती मान्य करण्याशिवाय इलाज उरला नव्हता. तेच आम्हाला पुढं चालवून तुम्हाला ती बाजूला काढता आली असती. राजाची स्वप्न पुढच्या पिढ्यात बघायची असतात. त्यासाठी टाकावी लागलीच तर जुनी पिढी खर्ची टाकावयाची असते. उद्या मिर्झाच्या तळात बाळराजांचं काही बरं वाईट झालं तर आम्ही कोणाच्या तोंडाकडे बघावं? उद्या आमचा म्हातारा श्वास सरला तर स्वर्गीय आमच्या सुनबाईंना काय जाब द्यावा? जिजाबाई राजांच्यावर रोखलेली नजर जरा सुद्धा ढळवायला तयार नव्हत्या. मासाहेब, धीर सोडू नये. मिर्झा राजानं बेल उचलून शपथ घेतली आहे. बाळराजांच्या केसाला सुद्धा धक्का लागणार नाही राजपुताच्या गोटात. मिर्झा जबानीचा सच्चा आहे. दगाच करायचा असता तर आम्ही त्याच्या भेटीला बेहत्यार गेलो तेव्हा त्यानं आम्हालाच तो केला असता. सगळीच माणसं हरामी नसतात मासाहेब. मासाहेबांचे अदब राखून राजे त्यांना आपली राजकीय चाल समजावून देण्याची कोशिश करत होते. पण संभाजीराजे ही जिजाऊंच्या सोशिक स्त्रीमनाची नाजूक नातेबंधाची जिव्हाळी होती. खूप बघितलेल्या आणि भोगलेल्या जिजाऊंच्या संभाजीराजे हा ठेवणीतला खास दागिना होता. शिलका साज होता. गळ्यातल्या तुटल्या मंगळसूत्राचा आघात त्यांनी कष्टाने पचवला होता. स्वारी शिकारींच्या घाईगर्दीसाठी आई भवानीचे श्रींचे राज्य उभे करण्यासाठी त्यांनी आपल्या हातांनी राजांना मावळाच्या दर्यादरडीत फेकले होते. त्यांच्यातील कुलस्त्रीचे काळीज शंभूराजे हा भोसले कुळीचा रक्तपोत पदराखाली जपू बघत होते. म्हणूनच जे त्या राज्यांच्या बाबतीत निर्धाराने करीत आल्या होत्या ते संभाजीराजांच्या बाबतीत करताना मात्र थरकून उठत होत्या. स्त्रीला पुत्र असतो त्याहून कितीतरी जवळचा नातू वाटतो. शत्रूचा भरोसा देत आहात राजे, पण आम्हास कड निघत नाही. चला बाळराजे, असे म्हणत जिजाबाई महालाबाहेर जाण्यासाठी वळल्या. त्यांच्या पाठमोऱ्या मूर्तीला मुजरा करून राजे म्हणाले, बाळराजांना राहू द्या आमच्या महाली.
मागे न बघता जिजाबाई म्हणाल्या, जशी तुमची इच्छा. आणि त्या आपल्या महालाच्या रुखाने तडक चालू लागल्या. मध्यरात्र टळत असली तरी राजे आपल्या महालात शंभूराजांशी बोलत होते. राजपुताच्या गोटात पाळायच्या रीतीभातीच्या गोष्टी सांगत होते. मिर्झा राजांना दादाजी म्हणत चला, आमच्या ठिकाणीच त्यांना माना, कमी बोला, त्यांच्यासमोर मस्तकीचा टोप उतरू नका, अशा सूचनावर सूचना त्यांनी संभाजीराजांना दिल्या. राजे बोलता बोलता मध्येच थांबत होते. सईबाईंच्या आणि मासाहेबांच्या आठवणींनी त्यांचे मन घुसळून येत होते. संभाजीराजे त्यांचा प्रत्येक बोल ध्यानात देऊन ऐकत होते. राजे बोलता बोलता थांबले की त्यांची दगडबंद भिंतीवर पडलेली केवढीतरी मोठी सावली ते आपले डोळे ताणून साठवून घेत होते. राजांचे दोन अस्सल राजकारणी ओठ संभाजीराजांच्या कानात जीवनाचा विश्वास भरीत होते. त्यांना पहिल्या धावणीला तयार करून घेत होते. त्यांच्या मनाची बांधणी साधित होते. एकदा संभाजीराजांच्याकडे आणि एकदा एका मोठ्या चिराकदानाच्या झाडाकडे बघत राजे विचारमग्न झाले. ते झाड त्यांना सईबाईंच्या सारखेच वाटले. आपल्या ज्योतीचे असंख्य डोळे करून ते आपल्या एकल्या जीवाला शंभूबाळांना एकटक बघते आहे, असा विचित्र विचार राजांच्या मनात तरवून गेला. आपली सावळ्या रंगाची सावली मागून चालती घेत राजे संभाजीराजांच्या अगदी जवळ आले. त्यांचा चेहरा आपल्या निमुळत्या बोटांच्या उंजळीत घेऊन त्यांनी त्यांच्या डोळ्यात क्षणभर एकटक रोखून पाहिले. लागलीच त्यांचे छोटेखानी खांदे आपल्या बळकट बोटांनी घट्ट आवळून धरीत त्यांनी केवढ्या तरी निर्धारी आवाजात त्यांना विचारले, दैवी संकल्पाने मानवी साधनाला विचारावे तसे खरं खरं सांगा, राजपुताच्या गोटात जायला तुमचं मन कस तर खात नाही? नाही. फरसबंदीवर पडलेल्या झळझळीत सोनमोहरेचा यावा तसा खणखणता जवाब आला. मग विचार कसला करता? काहीच बोलत नाही तुम्ही शंभूबाळ. राजांनी त्यांचे खांदे हलवल्यासारखे केले. त्या गोटात आमची एक अडचण होणार आबासाहेब. राजांच्या डोळ्यांना डोळे जोडून संभाजीराजे म्हणाले. कसली अडचण? बोला. राजांच्या भोयांनी अंदाज घेताना कमानबाग चढवला. इथं गडावर रोज आंघोळ करून पेहराव चढविल्यावर थोरले आऊसाहेब आमच्या कपाळी शिवगंध रेखतात. राजपुताच्या गोटात ते कपाळी कोण रेखणार? काहीच अंदाज नसलेला तो प्रश्न ऐकून राजे थरकून उठले. न राहून त्यांनी शंभूराजांचे मस्तक आपल्या छातीशी बिलकते घेतले. संभाजीराजांच्या कपाळीचे शिवगंध राजांच्या छातीवरील कवड्यांना भिडले. ज्येष्ठाच्या पौर्णिमेचा दिवस उजडल्यागत झाला. पावसाळी ढंगाची शिबंदी आभाळात तळ टाकून पडल्यामुळे उजाडले तरी तसे वाटत नव्हते. आज संभाजीराजे नेताजीराव पारकरांच्या सोबतीने गड उतरणार होते. उग्रसेन शंभूराजांना घेऊन जाणार होता. सगळ्या गडावर एक विचित्र कोंदटलेपण पसरले होते. पहाट स्नान केलेल्या संभाजीराजांनी अंगावर खास ठेवणीतला पेहराव घेतला. जरी कोयरीचा निळाशार जामा आणि गडद केशरी टोप असा राजांच्या सारखा तो पेहराव होता. कमरेला छोटेखानी जमदाडीचे बंद आवळले होते. दर्शनासाठी संभाजीराजे जिजाऊसाहेबांच्या महाली आले. तेथे पुतळाबाई आणि धाराऊ होत्या. संभाजीराजांनी त्या सर्वांना पायांवर डोके ठेवून नमस्कार केला. धाराऊने अदाबीने धरलेल्या तबकातील गंध अष्टगंधाने जिजाऊसाहेबांनी संभाजीराजांच्या कपाळी शिवगंधाची दळे रेखली. त्यांचे पिंडीसारखे मुख बघताना जिजाऊंचे मन मायेने भरून आले. त्यांना प्रेमभराने जवळ घेत त्या म्हणाल्या, बाळशंभू, गैरंदाज कुठं काही खाऊ नका. नेताजी सांगतील ते ध्यान देऊन करा. जिजाऊंना पुढे काही बोलवतच नव्हते. धाराऊकडे बघत त्या म्हणाल्या, धाराऊ, बाळराजांच्या न्याहारीचा थाळा जोडून आण. जी म्हणत ती निघून गेली. जिजाऊ पुतळाबाईंनी संभाजीरावांना देवमहालात आणले. देव्हाऱ्यात अष्टभुजा जगदंबेची हत्यारे पेललेली, डोळे विस्फारलेली क्षात्रमंगल मूर्ती पायाखाली महिषासूर रगडीत उभी होती. तिच्या पायावर बेलभंडारा वाहून शंभूराजांनी तिला दंडवत घातला. जिजाऊंनी भंडाऱ्याची 2 बोटे संभाजीराजांच्या कपाळावरच्या शिवगंधावर आडवी ओढली आणि शंभूराजांना घेऊन त्या राजांच्या महालाकडे चालल्या. पुतळाबाई बाळराजांच्या निहारीची व्यवस्था लावण्यासाठी माघारी वळल्या. राजे आपल्या महालात सरलष्कर नेताजी पालकरांना तऱ्हेतऱ्हेच्या सूचना देत होते. जी म्हणून आपली थोराड पगडी डोलावून नेताजी त्या ध्यान देऊन ऐकत होते. त्यांच्या हाताची मूठ कमरेच्या तलवारीच्या मुठीवर घट्ट आवळलेली होती. मासाहेब येत आहेत अशी वर्दी राजांना मिळाली. राजे आणि नेताजी आपले बोलणे तसेच सोडून महालाच्या उंबरठ्यापर्यंत आले. जिजाऊ संभाजीराजांच्या सह राजांच्या महालात प्रवेशल्या. मुजरे झाले. संभाजीराजांनी राजांच्या पायावर डोके ठेवले. त्यांना उठवून जवळ घेत राजे म्हणाले, बाळराजे,
नेताजी काका तुमच्या संगती येत आहेत. काही लागलं सवरलं तर त्यांना सांगा. मिर्झा राजांना दादाजी म्हणत चला. जी संभाजीराजांनी होकार भरला. नेताजीराव बाळराजांची खुशाली खबर आम्हास रोज पोस्ती करीत चला. सावलीसारखे तुम्ही त्यांच्या पाठीशी राहा. जिजाऊंनी नेताजींना आपली खास इच्छा सांगितली. मासाब, बाळधन्याच्या केसाला धक्का लागला तर त्यांच्या डुईवरच्या केसा एवढ्या मुंड्यांचा बेल फळागत सडा पडेल खरे पठारावर. तुम्ही निवांत असा. नेताजींनी ताठमानेने जिजाबाईंना धीर दिला. इतक्यात मोरोपंत महालात आले. त्यांनी राजांना आणि जिजाबाईंना मुजरा करून जबान खोलली. स्वामी, रजपुताकडून आलेली हे जीप आसामी उग्रसेन कछवा बाळराजांना नजराणा पेश करण्याची इजाजत मागते आहे. राजे ते ऐकून क्षणभर विचारात पडले. वास्तविक नजराणा मिर्झा राजांच्या तळावर पेश व्हायचा. तो आधीच कसा काय पेश होतो आहे की बाळराजांना आपल्याबद्दल जवळीक व धीर वाटावा यासाठी मिर्झा राजांनी टाकलेली ही एक चाल आहे. त्यांना नीट अंदाज बांधता येईना. सावधपणा म्हणून त्यांनी मोरोपंतांना आज्ञा केली. पंत, नजराणा पेशवे म्हणून तुम्हीच बाळराजांच्यासाठी स्वीकारा. त्या नजराण्याला साज येईल असा फेरनजराणा आमच्या वतीनं तुम्ही त्यांना बहाल करा. आज्ञा स्वामी, म्हणत मोरोपंत महालाबाहेर निघून गेले. राजगडावर आलेल्या उग्रसेन कछवाचा एक बेत साफ फसला होता. आपल्याला राणाजीने नेमून दिलेली कामगिरी तो हुन्नर चालवून पार पडू बघत होता. त्याला संभाजीराजांना बघायचे होते. शिवाजीराजे कुणाच्याही कुंवरला राजवेश घालून आपला कुंवर म्हणून तुझ्याबरोबर पाठवून देतील तरी सावध. ही मिर्झा राजांनी दिलेली सूचना तो विसरला नव्हता. पण गडावर आल्यापासून अद्याप त्याला एकदाही संभाजीराजांना बघायला मिळाले नव्हते. तो काळजीत होता. राणीवशातील सगळ्या मासाहेबांची दर्शने संभाजीराजांनी घेतली. धाराऊने जोडलेल्या न्याहारीचा थाळा रिवाज म्हणून शिवला. शंभूराजांच्या गडउताराची पालखी पद्मावती माचीवर सिद्ध ठेवण्यात आली होती. त्या पालखीभोवती नेताजी निवडलेले तगडे हत्यारबंद धारकरी कडे करून उभे होते. त्या धारकऱ्यात एका बाजूला उग्रसेन कछवा आपल्या राजपुती हशवांसह उभा होता. केशरी साफे आणि पिळलेल्या दाढ्या यामुळे ते सारे वेगळे व उठून दिसत होते. सारे नेताजी, मोरोपंत, गंगाधर पंत, राजे, आनंदराव, येसाजी, प्रतापराव अशा खास मंडळींसह शंभूराजांनी बालेकिल्ला सोडला. सारे बालेकिल्ल्यावरून पद्मावतीवर निघणाऱ्या भुयाराच्या तोंडाशी आले. नेताजींनी इशारात करताच भुयारावरची धोंड पहारेकऱ्यांनी हटवली. नेताजी पुढे होत भुयारात उतरले. त्यांनी हात जोड देऊन संभाजीराजांना आत घेतले. पाठोपाठ राजे आणि सारी मंडळी भुयारात उतरली. आत येताच पुढे असलेले नेताजी मागे झाले. राजांच्या बरोबरीने संभाजीराजे भुयाराच्या उतरत्या पायऱ्या चालू लागले. निरोपासाठी आलेली मंडळी मागून चालू लागली. भुयाराची वळणी मागे पडत होती. काही पायऱ्या मागे पडल्या आणि कसल्या तरी विचाराने चालते राजे एकदम थांबले. त्यांना शंभूराजांनी याच भुयार मार्गातून चालताना केव्हा तरी विचारले होते, महाराज साहेब, हे भुयार संपणार तरी केव्हा? आज ती आठवण एक वेगळ्याच अर्थाने राजांना जाणवत होती. त्यांना संभाजीराजांना म्हणावेसे वाटत होते, आता कुठं तुम्ही भुयारात पहिल्यानं उतरता आहात? अजून खूप चाल घ्यायची आहे. आई अंबेनं त्यासाठी तुम्हास उदंड हिंमत द्यावी. पण राजे काहीच बोलले नाही. आपला हात त्यांनी संभाजीराजांच्या खांद्यावर चढवला आणि ते चालू लागले. पाठीमागून चालणारी मंडळी क्षणभर घोटाळ्यात पडली. त्यांना राजे असे अंमळ थांबले का ते कळलेच नाही. कधीच कळणार नव्हते. सारी मंडळी पद्मावती माचीवर आली. नेताजींनी आपल्या धारकऱ्यांवर आपली चालाख नजर एकदम फिरवून घेतली. राजे आणि संभाजीराजे पालखीच्या रोखाने चालले. सगळी माची माणसांनी दाटून गेली होती. आम्हास न्याल काय धावणीला तुमच्या संगती महाराज साहेब? ही संभाजीराजांनी त्यांना अनेक वेळा घातलेली मागणी आठवली. आज तो योग येत होता. केवढ्या वेगळ्या अर्थाने शंभूराजांना आपल्या हयातीची पहिली धावणी एकट्यानेच घ्यावी लागत होती. राजांच्या काळजाचा सफेद घोडा थरकून उठला. कुठल्या तरी अज्ञात हाताने त्यांच्या पाठीवर थाप मारली. राजपुतांच्या गोटात बाळराजांच्या केसाला सुद्धा धक्का लागणार नाही अशी जिजाऊंची समजूत घालणाऱ्या राजांचा हात झटकन गळ्यातील 64 कवड्याच्या माळेकडे गेला. आपल्या कंठातील माळ त्यांनी डोकीवरचा टोप चुकवीत हलकेच उतरली. तिचे 2 पेड करून त्यांनी ती संभाजीराजांच्या गळ्यात चढवली. सांभाळून असा घोगऱ्या आवाजात बोलून त्यांनी आपल्या फर्जंदाच्या पाठीवरून हात फिरवला. भोवतीच्या गर्दीतून उग्रसेन कछवा हे सारे बघत होते. शंभूराजांच्याकडे तो संशयी नजरेने बघत होता. राजांनी त्यांच्या गळ्यात कवड्यांची माळ चढवताच त्याने शेजारी उभ्या असलेल्या एका मावळ्याला विचारले, वो क्या है? राजा साहब ने कुंवर के गले में क्या चढ़ाया? मावळा त्याच्याकडे चमत्कारिक नजरेने बघत होता. एवढं भी मालूम नाही?
एवढं भी मालूम नाही है वो माळ है आई भवानी की. आपल्या कानांना हात लावून नमाजाचा भाव उभा करीत त्याला समजावून देण्यासाठी तो मावळा म्हणाला, आपल्या खुदासारखी. बघो किसके भी गळ्यात तो माळ नाही. मावळ्याने विचारणारा म्लेच्छ आहे हे जाणून आपल्या अजब भाषेत सांगितलेल्या उग्रसेनाला बहुधा कळले असावे. ही माळ देवाची आहे आणि ती इतर कुणाच्याच गळ्यात नाही ह्याची खातरजमा होताच त्याचा तरतरीत राजपूत चेहरा उजळून गेला. पुढे होऊन त्याने पालखीत चढणाऱ्या संभाजीराजांना जय एकलिंगजी म्हणत कुर्निसात केला. संभाजीराजे पालखीत चढले. भोयांनी थोपे देऊन पट सरसे करीत पालखीवर उचलली. डावे उजवे झोले खात पालखी माची सोडून पाली दरवाजाकडे जाऊ लागली. राजांनी धरावा तसाच पालखीचा झुपकेदार राजगोंडा संभाजीराजांनी आपल्या मुठीत धरला होता. हातात नागवे हत्यार धरून नेताजी आपल्या एका हाताने पालखीची डमरे धरून पालखीबरोबर दुडक्या चालीने चालू लागले. जखडल्या पायाने राजे दूर जाणाऱ्या पालखीच्या लाल टिपक्याकडे बघत होते. त्यांच्या मनात विचारांची अनेक हत्यारे एकमेकांवर आदळत होती. बरड असली तरी पुण्याची स्वतंत्र जहागिरी देऊन आमच्या महाराज साहेबांनी बंगळूरहून आम्हास इकडं धाडलं आणि आम्ही मात्र तुम्हास गनिमाची मनसब स्वीकारण्यासाठी तिकडं धाडतो आहोत. उपजल्यात आणि धाराऊच्या वरच्या दुधावर अंग धरण्याची पाळी तुमच्यावर आली. आज राजकारणात उतरत आहात आणि औरंगशाच्या उसन्या मनसबीचा स्वीकार तुम्हाला करावा लागतो आहे. ज्यात तुमच्यासाठी आम्ही आमचा जीव गहाण टाकावा तेच तुम्ही आमच्यासाठी या दौलतीसाठी जमान म्हणून जात आहात. खरं शंभूराजे, आप्तगणांकडून तुम्ही किती नडले जाणार. सई यांना आमच्या हवाली करताना तुम्ही म्हणालात की हे एकले जीव. आमच्या त्यावेळी हे ध्यानी आलं नाही की राजा एकला कधीच नसतो. गड उतरणारा पालखीचा लाल ठिपका बघताना प्रतापगडावर भवानीचा पोत नाचवणारे संभाजीराजे राजांना आठवले. गोंधळ्याने जगदंबेचा महिमा गाताना उभे केलेले शब्द त्यांच्या कानात घुमत फिरू लागले. उदर परडी देऊन हाती ब्रह्मांडी फिरवी, 184 घरची भिक्षा मागविली बरवी, ज्या ज्या घरी मी भिक्षा केली ते ते घर रुचले, आदिशक्तीचे कौतुक मोठे भूत्या मज केले. राजे स्वतःशीच फुटफुटले. शंभूराजे, आपण आईचे भूते आहोत. ती देईल तो जन्माचा पोत आपल्या हाती आहे. तिची इच्छा थोर आहे. राजे माचीवरून माघारी वळले. सह्याद्रीच्या सिंहाचा छावा आपली गुहा सोडून पठारावर उतरत होता पहिली राजकीय धावणी करण्यासाठी.